नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की दिल्ली येथे जंतर मंतर या ठिकाणी कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. तर हे आंदोलन कशासाठी सुरू आहे? तर मित्रांनो, हे आंदोलन सुरू आहे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी. तर राजीनामा कशासाठी पाहिजे मित्रांनो? राजीनामा पाहिजे शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी. राजीनामा पाहिजे शिक्षण व्यवस्था मित्रांनो, टोकापासून ते पूर्ण बॉटमपर्यंत व्यवस्थितरित्या सुधारण्यासाठी, अकाउंटेबिलिटीसाठी मित्रांनो. कारण मित्रांनो, जर अकाउंटेबिलिटीच सरकारमध्ये नसेल, तर सरकार कशा पद्धतीने काम करणार? आणि जे आपण गुड गव्हर्नन्स म्हणतो, ते गुड गव्हर्नन्स नागरिकांना कशाप्रकारे भेटणार? तर याच्यासाठीच मित्रांनो हे आंदोलन सुरू आहे. आणि मित्रांनो, 20 पेक्षा जास्ती नीटच्या स्टुडंटने आत्महत्या केलेली आहे. त्यांना न्याय देण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. मित्रांनो, तुम्ही बाहेर देशामध्ये बघितलं असाल की काल परवाचीच एक न्यूज होती की युनायटेड किंगडम म्हणजेच ब्रिटिश, ज्यांनी आपल्यावर 150 वर्षे राज्य केलं होतं, त्या ब्रिटिशांच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला. तर कशासाठी? कारण ते गुड गव्हर्नन्स हे त्यांच्या नागरिकांना देऊ शकले नाहीत. तर मित्रांनो, विचार करा, त्या देशाचा एक पंतप्रधान जो गुड गव्हर्नन्स नागरिकांना देऊ शकला नाही म्हणून रिजाईन करू शकतो, तर आपल्या देशामध्ये एक साधा मंत्री, पंतप्रधान नाही तर फक्त एक मंत्री रिजाईन का देऊ शकत नाही? आणि रिझाईन पण तेव्हा जेव्हा 20 पेक्षा जास्ती नीटच्या स्टुडंटने आत्महत्या केलेली आहे. आणि आपण फक्त नीटच्या स्टुडंटचा विचार करत आहे. आत्महत्या जर म्हणल्या तर यामध्ये UPSCचे स्टुडंट येतात. त्याच्यानंतर अजून खूप सारे स्टुडंट येतात जे विविध परीक्षांची तयारी करत असतात. तर यामध्ये जर आत्महत्याचा आकडा बघितला तर हा 20 पेक्षा खूप जास्ती जाईल मित्रांनो. हा जवळपास मित्रांनो 100, 200, 300, 1000 पेक्षा पण जास्त हा आकडा जाऊ शकतो. तर मित्रांनो, सोनम वांगचुक सर ही या आंदोलनामध्ये हंगर स्ट्राईकवर आहेत. त्यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळत चाललेली आहे, खराब होत चाललेली आहे. त्यांचं वजन कमी झालेलं आहे. त्यांचं ब्लड प्रेशर खूप ड्रॉप झालेलं आहे. ब्लड शुगर लेव्हलसुद्धा खूप ड्रॉप झालेला आहे. तर मित्रांनो, हा आर्टिकल आहे हिंदूचा आर्टिकल. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 23वा दिवस आहे आणि 15वा दिवस आहे सोनम वांगचुक सरांच्या हंगर स्ट्राईकचा. आणि मित्रांनो, त्यांची तब्येत आता दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. त्यांचं ब्लड शुगर लेव्हलसुद्धा आणि ब्लड प्रेशरसुद्धा खूप कमी झालेलं आहे. आणि यासोबतच त्यांचं वजनसुद्धा 7.8 किलोग्राम कमी झालेलं आहे. यासोबतच मित्रांनो, सोनम वांगचुक सरांसोबतच आणखी स्टुडंट तिथे जंतर मंतर या ठिकाणी आहेत, जे तिथं आमरण उपोषणाला बसलेले आहेत. ते स्टुडंट आहेत मित्रांनो ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनचे, म्हणजेच आयसाचे स्टुडंट तिथं आहेत. त्यांचे नाव मी तुम्हाला सांगतो. त्यांचं नाव आहे नेहा, त्याच्यानंतर मनीषा, दीपक कुमार वर्मा आणि अमीन. असे 4 स्टुडंट मित्रांनो तिथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आणखी स्टुडंट होते, त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये घालून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे, कारण त्यांची तब्येत खूपच खराब झालेली होती. तुम्ही सुद्धा बघितलेला असणारच व्हिडिओ. आणि याचबरोबर CJP आणि सोनम वांगचुक सरांनी 20 तारखेला चलो संसद म्हणून एक मोहिमेचं आवाहन केलेलं आहे. यामध्ये मित्रांनो सर्व नागरिकांना त्यांनी बोलवलं आहे. संसदेवरती मार्च करून जाण्याचं आवाहन केलेलं आहे. शांतप्रिय मार्गाने आपण संसदेपर्यंत मार्च करू आणि सरकारला सांगू की आपण अजूनही जिवंत आहे. तुम्ही अकाउंटेबिलिटी स्वीकारा आणि धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा घ्या. यासाठी मित्रांनो आता 20 तारखेला चलो संसद म्हणून एक मोहीम आखण्यात आलेली आहे. आणि याचबरोबर मित्रांनो त्यांनी सर्व नागरिकांना आव्हान सुद्धा केलेलं आहे की तुम्ही दुसऱ्यांमध्ये हिरो बघू नका, तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये हिरो व्हा. प्लीज डोंट लुक फॉर अ हिरो इन समवन एल्स लाईफ. बी द हिरो ऑफ युअर ओन लाईफ. फुलफिल युअर रिस्पॉन्सिबिलिटीज ॲज अ सिटिझन. असं त्यांनी मित्रांनो सर्व नागरिकांना आव्हान केलं आहे आपल्या Xवरती पोस्ट करून. म्हणजे असं त्यांनी मित्रांनो सर्व नागरिकांना आव्हान केलेलं आहे की 20 तारखेच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हा आणि सरकारकडून शांतप्रिय मार्गाने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या.